महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असे अजितदादा यांचं विमान दुर्घटनेत अपघाती असं निधन झालं. खरं तर दादा एवढ्या लवकर सोडून जातील असं कुणालाही वाटलं नसेल. उभा महाराष्ट्र हळहळला आणि एक मोठ्या नेतृत्वाला, आपण लोकनेत्याला या ठिकाणी गमावलेलं आहे. खरं तर त्यांची 40 वर्षाचं हे राजकारणात त्यांनी जे काही काम उभं केलेलं आहे, प्रचंड आवाका असलेलं, त्याचबरोबर सकाळी 6ला दिवसाचं काम सुरू करणारा एकमेव राजनेता असं म्हणून त्यांची एक ओळख आहे. आणि खरं तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं आमच्यासारख्या नवीन मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांचं काम उद्याच्या काळात महाराष्ट्रात कधी भरून निघणार नाही, त्यांची पोकळी कधीच भरून निघणार नाही. मी शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी, नगरसेवक यांनी आज या ठिकाणी दादांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी वाहिलेली आहे. राज्याचे आता माजी, अतिशय दुर्दैवाने म्हणावं लागतंय, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात अतिशय दुर्दैवी निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजितदादा अतिशय कडक शिस्तीचे, प्रशासनावर प्रचंड वचक असलेले आणि कामाचा खूप आवाका असलेलं नेतृत्व महाराष्ट्राला सोडून गेलेलं आहे, सर्वांना सोडून गेलं आहे. महाराष्ट्राची आणि देशाची खूप मोठी हानी झालेली आहे. ही हानी कधीच भरून निघणार नाही. आज अहिल्यानगर महानगरपालिकेतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या या लाडक्या नेतृत्वाला अखेरचा निरोप आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आणि अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करतो.